नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत? लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 थांगला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकताच पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेले चेनानी नाशरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे? नुकताच पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेले चेनानी नाशरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, उधमपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही, तर ऑप्शन क्रमांक 1, तालुका रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 2, वितरणाचा जिल्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते? ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, इंदिरा पॉइंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, लावणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2017 पासून प्लास्टिक पिशव्यावर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2017 पासून प्लास्टिक पिशव्यावर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3, अ व ब दोन्ही बी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशांच्या बरोबर आहे? भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पाकिस्तान व बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नद्यांचा सकल प्रदेश झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास डॅश डॅश म्हणतात? नद्यांच्या सकल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, खादर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, हिमालय पर्वतरांगाचा गाभा खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वतरांगाचा गाभा डॅश डॅश या खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, कनाष्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
पीरपांजल रांग धौलाधार रंगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीरपांजल रांग हे धौलाधार रंगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यारांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपूरथळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा भारताच्या तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे? भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजमहेंद्री आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य आहे? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा स्वर्णिम त्रिकोण म्हणजेच गोल्डन ट्रँगल कशाशी संबंधित आहेत? स्वर्णिम त्रिकोण म्हणजेच गोल्डन ट्रँगल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा ब्रॉडगेज रेल्वे लाईन मधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते? ब्रॉडगेज रेल्वे लाईन मधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 1.67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा रायटर्स बिल्डिंग हा पाश्चात्य शैलीतून वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग हा पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? कॅलांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा हरित सेना कशाशी संबंधित आहे? हरित सेना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वनीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी डॅश डॅश आहे? सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा श्रवणबेलगोळ हे तीर्थक्षेत्र कोणत्या पर्वतात आहे? श्रवणबेलगोळ तीर्थक्षेत्र कोणत्या पर्वतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्यगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा भारताने बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने बुलेट ट्रेन कोणत्या देशासोबत
करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारतातील 2 राज्यांच्या स्थळसीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? भारतातील 2 राज्यांच्या स्थळसीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात. मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अमृतसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा इक्रिसॉट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? इक्रिसॉट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? पैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅटराइट मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 48वा नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. रेगूर जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कापूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो? बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कापूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 वरलक्ष्मी आणि लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 कापूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतो? खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 भुईमूग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 2 गडद तपकिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 हत्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हिंदीची डॅश डॅश ही बोलीभाषा आहे. हिंदीची डॅश डॅश ही बोलीभाषा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मैथिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? श्वेतक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 व्ही कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11
पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहेत? पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कथक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, ग्राम विकासाची म्हणजेच नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? ग्राम विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 सीता कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना प्रमाणे एका वर्गात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार पुरविण्यात येतो? महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेप्रमाणे एका वर्गात कमीत कमी किती दिवसांचा रोजगार पुरविण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 100 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, एकत्रित आलेल्या डॅश डॅश या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. एकत्रित आलेल्या डॅश डॅश या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 भगीरथी व अलकनंदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, नौका स्पर्धा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील नद्यजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? भारतातील नद्यजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 अमृत क्रांती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्तीत जास्त पाण्याची बचत होते? पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्तीत जास्त पाण्याची बचत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ठिबक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जर्सी या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? जर्सी या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिलानी नरसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, पुढीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतातील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे? भारतातील दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जापान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 गहू व भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही? भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, जलीकट्ट हा कोणत्या राज्यातील
पारंपरिक खेळ आहे. जल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशातील कोणत्या नदीचा प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे? देशातील कोणत्या नदीच्या प्रवाहाच्या मार्गात जबलपूर जवळील भेड़ाघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाळिंब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धूम दार्जिलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वाराणसी हे हिंदू तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंडिया गेट हा कोणत्या शहरामध्ये आहे? इंडिया गेट हा कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 माळवा पठाराचा बराचसा मोठा भाग कोणत्या राज्यात आहे? माळवा पठाराचा बराचसा मोठा भाग कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कुठे आहे? शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे? भारतात शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मैसूर कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ डॅश डॅश आहे? खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 के कामराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 झुमूर हे लोकनृत्य डॅश डॅश या राज्यात प्रसिद्ध आहे? झुमूर हे लोकनृत्य डॅश डॅश या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल.